रामनवमी हा उत्सव आज आहे आणि भाजपचा स्थापना दिन पण आहे आजच। त्या निमित्ताने दर्शन घेण्यासाठी मी आलेलो होतो। अतिशय चांगल्या रीतीने दर्शन झालं। मी इथल्या प्रशासनाच्या सगळ्या अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मानतो। आणि त्यानंतर आपण भेटलेला राजकारण तुम्हाला देशात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत। 10 वर्ष झाली। आता ज्या प्रकारे त्यांनी कारभार देशाचा केला तर त्यांनी या देशाला विकासाची दिशा दाखवून एक विकसित भारत बनवण्याचा त्यांचा संकल्प आहे आणि तो प्रयत्न आहे। मी त्यांच्या मंत्रिमंडळात काही वर्ष होतो, आता खासदार आहे आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपचं सरकार आहे। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। महाराष्ट्राचा कारभार पण विकासाच्या दिशेने सुरू आहे। आता विरोधक वेगवेगळे आरोप करतात, दुसरं त्यांच्याकडे काम राहिलं नाहीये आणि म्हणून एकंदरीत भाजपने या देशात महाराष्ट्रात अतिशय चांगल्या रीतीने लोक कल्याणाचा कारभार सुरू आहे असं मला वाटतं। वक्फ बोर्ड विधेयक नव्यानं सुधारणा मंजूर झालाय कायदा, कसं बघता या निर्णयाकडे? कुठेतरी विरोधक या असं म्हणतात की हे हिंदू मुस्लिम किंवा हिंदुत्वासाठी हे सगळं केलं। हे विरोधकांचा त्या बिलाचा अभ्यास नाहीये। बिल वाचावं, हे कोणाच्या धर्म जाती विरुद्ध हे बिल नाहीये। तर त्या बिलाचा जो दुरुपयोग चालला होता बिलाच्या वक्फच्या नावाने तो थांबवावा आणि मुस्लिम समाजामध्ये गरीब जे लोक आहेत किंवा तलाकच्या ज्या महिला आहेत त्यांचं पुनर्वसन व्हावं, गरिबांना चांगलं शिक्षण मिळावं, वेगवेगळ्या क्षेत्रातलं शिक्षण मिळावं आणि हाही समाज भारतातल्या प्रगत धर्माचे लोक जातीचे लोक आहेत त्यांच्यावर जावा म्हणून सरकारने अतिशय चांगलं हे बिल आणलंय आणि ते मंजूर झालं। तुम्ही चांगल्या दिवशी नको त्या माणसाचं नाव घेताय। त्याचा विकास, समृद्धी, लोकहित हे त्याचं काम नाही। शिव्या घालणं आणि चांगल्या कामात व्यत्यय आणणं हे उद्धव ठाकरेचं काम आहे म्हणून आवडत चाललाय पक्ष। पुढच्या निवडणुकीवर हा पक्ष राहत नाही। विधायक, सामाजिक, विकासात्मक अशी विचारसरणी त्यांची नाही। मी 39 वर्ष त्यांच्यावर काम केलंय हो। 39 वर्ष, 1-2 नाही। माननीय बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा पक्ष होता, साहेब गेले, शिवसेना संपली। संघाचं पुढचं लक्ष जे आहे ते काशी, मथुरा, दिल्ली असं असल्याचं संजय राऊत कशाला रेफरन्स देता हो? तो दुकान चालवतो, सकाळी उठला काय घराच्या बाहेर मीडियाला बोलून मी असं त्याचं कर्तृत्व सांगा हो। देशासाठी, राज्यासाठी, त्याच्या गावासाठी काय योगदान आहे त्या माणसाचं? काय दिवसा उठल्यास कोण चांगल्या लोकांच्या वैयक्तिक एज्युकेशन संस्था चालवतोय, विद्यार्थ्यांना मदत होते, हॉस्पिटलला, असं काय विधायक काम आहे का त्या माणसाचं? तुम्ही त्याच्या बातम्या घेऊ नये असं मला वाटतं। मूळ भाजपची जी स्थापना आहे ती शिवसेनेच्या समोर झाली आणि ती तो भाजप आणि आजचा भाजप यात फरक आहे किंवा आज तो भाजप राहिला नसल्याचे संजय राऊत म्हणतात। संजय राऊतच्या कुठल्याही भाषेला मी उत्तर देणार नाही। मूर्ख माणूस आहे मी समजतो, तो ऐकून घ्या। त्याची वाक्य बघा, प्रत्येक वाक्य कॉन्ट्रोवर्सी निर्माण करणार आहे। विधायक आहे का? देश हित आहे का? समृद्धी आहे महाराष्ट्राची, होय सुखी समाधानी समाज व्हावा या दृष्टीने कुठला विचार आहे सांगा, मी उत्तर कुठलेही विचार। पण अशा उगाच वेळ अशा माणसाच्या प्रश्नाला उत्तर देऊ मला वेळ वाया घालवायचा नाही। कोकाटेंचं जे वक्तव्य आहे शेतकऱ्यांबद्दलचं कसं बघता त्यांनी? नाही बघत बिगत काय नाही, ते मत जे व्यक्त केलंय मी म्हणेन चुकीचा। म्हणतोय की जे प्रशासकीय उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, मात्र जनतेच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहे आणि तुम्ही म्हटलात की फडणवीस नेतृत्वात चांगलं काम तुम्ही आग लावायचं, चांगल्या ठिकाणी चांगल्या दिवशी प्रश्न विचारतो, मी उत्तर देणार नाही। मी राजकारणात आज आलो नाही, सगळ्यांपेक्षा जुना आहे।
आता आहेत त्या राजकारणात त्यांच्या ऐकून घ्या. शिंदे साहेबही राजकारणात मोर दॅन 50 वर्षापेक्षा जास्त काळ आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्री राहिलेले आहेत. मला वाईट कळतं ना, कशा दोघात लावता. एक सांगा ना नांदा सौख्य बरं होईल. शेतकरी कर्जमाफीवरून सरकार जे आहे राज्य सरकार शेतकऱ्यांना फसवतं. कुठेतरी आश्वासन दिलं की विरोधक ऐकून घ्या. आश्वासन दिलं हे सरकार पूर्ण करेल, नाही तर तुमचा निरोप सांगेल बाबा अधुरं काय शोधा आणि पूर्ण करा बस. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.